श्री स्वामी समर्थ. नमस्कार. देऊळ गाथाच्या या नवीन भागामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. जेव्हा जेव्हा श्री स्वामी समर्थांच्या भक्तांचा किंवा श्री स्वामी समर्थांच्या भक्तिगीतांचा उल्लेख होतो तेव्हा तेव्हा एक नाव जे प्रामुख्याने समोर येतं ते म्हणजे श्री कमलाकर तपस्वी काका. आणि कमलाकर तपस्वी काकांचे फॉलोअर्स आजही बरेच आहेत. आणि त्याचबरोबर त्यांच्या गाण्याची लेगसी जे आज पुढे घेऊन आले ते म्हणजे त्यांचे पुतण्या श्री योगेश तपस्वी काका आज आपल्याबरोबर आहे. नमस्कार काका, तुमचं या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत आहे. जेव्हा तपस्वी काकांचं नाव निघतं तर त्यांच्याबरोबर जे प्रामुख्याने जी लोक होते त्यात तुमचं एक नाव येतं. तर आम्हाला काकांबद्दल थोडीशी माहिती द्या ना. येस, माझे काका कमलाकर तपस्वी. आमचं नातं इतकं छान होतं की ए काकाच म्हणायचो पहिल्यापासून. हे आहो काका असं नाहीच, म्हणजे बाबांना ओ बाबा म्हणतो आपण, पण काकाचं नातं हे एकेरीतलंच होतं. ए काका इतकं जवळचं नातं होतं. आणखीन आम्ही लहानपणापासून एकत्र कुटुंबात वाढलो, त्यामुळे माझे काका काकू, त्यांच्या 2 मुली, आई बाबा, आम्ही 2 भावंड, माझी आजी म्हणजे काकांची आई, आणखीन आमचा एक धाकटा काका, त्याचं लग्न नव्हतं झालं. असं आम्ही सगळेजण एकत्र कसबा पेठेत राहायचो. आणखीन त्यामुळे शाळेपासूनच म्हणजे काकू नवीन मराठी शाळेमध्ये शिक्षिका होती. काका फर्ग्युसन कॉलेजमध्ये ऑफिसमध्ये काम करायचे. म्हणजे जेव्हा काकांनी नोकरी सोडली तेव्हा ते रजिस्ट्रार होते फर्ग्युसन कॉलेजचे. त्यामुळे काका फर्ग्युसन कॉलेजमध्ये, काकू नवीन मराठी शाळेमध्ये, त्यामुळे डेक्कन एज्युकेशन सोसायटी असं. त्यामुळे आम्ही सगळी भावंड नवीन मराठी शाळा, मग मुली अहिल्यादेवी, आम्ही रमणबाग, असं करतच झालं. पण त्यामुळे जवळजवळ वयाच्या 20-22 वर्षांपर्यंत कंटिन्युअस काकाचा सहवास. आणखीन घरात गाणं. मला आठवतंय की म्हणजे अगदी मी 4 वर्षाचा 5 वर्षाचा असल्यापासनं मी काकांबरोबर कार्यक्रमाला जातोय. आणखीन म्हणजे तेव्हा मी आधी टाळ वाजवायचो, फक्त मे साईड रिदम ज्याला परकशन्स म्हणतात तसं. पण म्हणजे झोप बीप हा विषय नाही. गाणं चालू असलं की रात्री किती वाजले तरी जागा राहणार. आणखीन ते सगळे कार्यक्रमांना जाणार. आणखीन म्हणजे त्यांना अप्रूप खूप असायचं. कारण का की देवाच्या दयाने किंवा आपण असं म्हणू की ते जीन्स फॉलो होतात. माझे बाबा नारायण तपस्वी ते स्वतः तबला वाजवायचे, हार्मोनियम वाजवायचे. माझा धाकटा काका हार्मोनियम वाजवायचा. आणखीन काका गायचे. काका तबला पण छान वाजवायचे. म्हणजे मला असेही कार्यक्रम आठवत आहेत की ज्या दिवशी तबलजी आलेलाच नाही. आणि तबलजी आला नाही, एक कार्यक्रम काकाचं कायम असं म्हणणं असायचं की आपण ज्या वेळेला कार्यक्रम ठरवतो तेव्हा आपण देवाला आवाहन करून कार्यक्रमाची सुरुवात करतो की देवा ह्या तारखेला ह्या वेळेला आम्ही असं तुझ्या भजनांचा कार्यक्रम करतो. असं करून आपण लोकांना सांगतो की बाबा या तारखेला आहे किंवा असं या वाजता आहे. तर त्या वेळेला ती शक्ती तिथं आलेली असते. ही काकाची श्रद्धा कशी असते बघ. आणखीन कार्यक्रम सुरू व्हायला, त्यामुळे आमच्याकडनं कधीच कार्यक्रमाच्या वेळेच्या नंतर आम्ही पोचलोत ही गोष्ट होणे नाही. वेळेच्या आधी 15 मिनिटं 20 मिनिटं जाणार, साऊंड चेक करणार, जे काय असेल वाद्य लावून घ्यायची, ज्या वेळेला ठरलेला आहे त्या वेळेला कार्यक्रम सुरू करायचा. हा काकाचा दंडक. आणखीन जर का एखाद्या वेळेला 5 मिनिटं वाट बघितली, 10 मिनिटं वाट बघितली, तबलजी नाही आलाय, तर काका तबलजीचं जे काही आहे तबला डग्गा तो आपल्याकडे समोर फिरवून घेऊन कार्यक्रम सुरू करायचा. म्हणजे गायचे पण आणि तबला पण वाजवायचा. तबला वाजवून गायचा काका. असे कार्यक्रम मी पाहिलेले आहेत. मग देवाच्या दयाने असं झालं की माझे वडील पण तबला वाजवायचे, त्यामुळे माझे वडील बसू शकायचे. पण माझे वडील नसतील आलेले समजा, तर मग मी तबला वाजवायला सुरुवात केली. मग एखाद दिवशी काका, धाकटा काका जो आहे, जो हार्मोनियम वाजवायचा, त्याला बरं नसेल तर मी हार्मोनियम वाजवायला सुरुवात केली. असं ते घरामध्येच सगळं असल्यामुळे आणखीन ते बाळकडू म्हणतो आपण तसं ते मिळत गेलं. आणि कुठलीही नवीन चाल काही झाली, एक तर त्याच्या डोक्यात ती चाल असली की तो असा स्वतःच असायचा की काहीतरी चालू आहे. आणखी मग एक असं स्ट्रक्चर फायनल झालं डोक्यामध्ये, दादू जरा तबला घे, की मी तबला घेणार. आणखीन मग उभं राहूनच, म्हणजे बसून बिसून हा पण प्रकार नाही. असं समजा असं एक कपाट आहे, त्याच्यावरती हार्मोनियम ठेवलेली आहे,
तिथल्या तिथंच ते हार्मोनियम उघडून उभ्या उभ्याच तो मला ती चाल ऐकवणार, कशी वाटते, चांगली वाटते, हा, की मग खुश. म्हणजे ती चाल एखादी नवीन बांधली. मग नंतर काका डेक्कन एज्युकेशन आपल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये नंतर रजिस्ट्रार जेव्हा झाला तेव्हा त्यांना तिथे क्वार्टर्स मिळाले. तर क्वार्टर्स मिळाल्यानंतर मग तिथलं जाणं येणं सोपं होतं किंवा या सगळ्या. मग काका फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिफ्ट झाला. पण तिकडे सुद्धा कुठलीही नवीन चाल झाली तेव्हा मी गरवारे कॉलेजमध्ये होतो, मी कॉमर्स करत होतो, गरवारे कॉलेजमध्ये होतो. किंवा मग फोन करणार, दादू जरा 2-3 नवीन चाली गेल्यात, कॉलेजमध्ये जाताना किंवा येताना एक चक्कर मारून जा. की मग ते चाली ऐकवल्या नवीन की मग त्याला बरं वाटायचं. अशा म्हणजे खूपच काय म्हणतात त्याला, प्रेमळ स्वभाव. आणि मला लहानपणच्या सगळ्या आठवणी अशा आहेत ना की आमच्या घरामध्ये साधारण 15-20 तरी वेगवेगळ्या संतांचे, देवदेवतांचे फोटो होते. आणखीन दर गुरुवारी त्या सगळ्या फोटोंना हार घालायचे, हा दंडक ठरलेला असायचा. मग काय 7 छोटे 5 मोठे, आणखीन अमुक तमुक असं सगळं. आणि फुलांचं अतिशय वेळ. आणि काकाकडनं मी एक गोष्ट अशी शिकलेलं होतं की देवाच्या गोष्टीमध्ये आता लोक नॉर्मली काय, आपण 6 हार घेतोय, 8 हार घेतोय, तर आपण भावाची घासघीस करतो. मी काकाला कधीच बघितलेलं नाही. देवासाठी घेतोयस ना, तो समोरचा माणूस सांगतोय ना, तो योग्य तेच तुला सांगेल, त्याच्यात घासाघीस नाही करायची. देवाला देताना कुठलीही गोष्ट तो समोरचा मांडतोय त्या मूल्याला ती घ्यायची. ते हार मग एखाद्या गणपती असतील, हे असतील तर फुलांची किमती वाढतात किंवा हे येतं, जे काय असेल ते, किती झाले बाबा तुझे, हा एवढे झाले ना, हे 2 रुपये जास्त ठेव. पण घासाघीस हा विषय कधीच नाही. आणखीन गुरुवारी मला आठवतंय त्याप्रमाणे सकाळच्या वेळात का संध्याकाळी, एकतर ऑफिसला जायच्या आधी जर का आंघोळ वगैरे व्यवस्थित लवकर झालेली असली आणि हाताची वेळ असला तर चला पटकन जाऊन येऊ म्हणून मग मी काका आम्ही निघणार. दगडोलोय दत्त मंदिर, मंडईमध्ये स्वामींचा मठ, त्या 2 ठिकाणी गेलो की मग इकडे यायचं. परत दगडोलोय दत्त मंदिरापाशी समोर कैलास भुवन म्हणून एक दुधाची डेअरी होती, तिथं हाफ मसाला दूध आणि कलाकंद हा खुराक मला त्यावेळेला असायचा. म्हणजे त्यावेळेला त्या वयामध्ये त्या देवाला जाण्यापासून मागे हा जो काही नंतरचा जो प्रसाद असायचा, त्या प्रसादाचं अट्रॅक्शन फार असायचं. आणखीन प्रचंड जीव. आणखीन सगळ्या ठिकाणी घेऊन जाणार. आणि मी वाजवतो, मी गातो, याचं त्याला इतकं छान कौतुक होतं की आणखीन मी ते काय म्हणतात ते प्रेमाने शिकवणं म्हण, किंवा समोर बसवून असं कधी शिकवलं नाही की हा आता मी गातो माझ्या मागणं तू गा. पण असं म्हणजे कार्यक्रमाच्या वेळेस सुद्धा, कार्यक्रम चालू असताना सुद्धा तो कुठं थांबणार आहे आणि मी कुठं गायचंय हे आमच्यात असं काय म्हणतात त्याला, ते न सांगता झालेला बॉन्ड होता तो. की ते म्हणजे ती वेळ आली की तो फक्त जस्ट असं एक मागे बघितलं तरी लगेच सुरू व्हायचं. नंतर मी 6वी-7वीत असताना मी बेंजो वाजवायला लागलो. आपल्या अपवळण चौकात HP मेहंदारांचं दुकान आहे, तिथनं माझ्या वडिलांनी मला एक छोटा बेंजो आणून दिला. तर तो बेंजो आणल्यानंतर देवाच्या दयाने असं होतं की कुठलेही हार्मोनियम पण मी कोणाकडे शिकलो नाही, मी तबला पण कोणाकडे शिकलो नाही, ढोलक नाही शिकलो कोणाकडे, किंवा म्युझिक मधलं इन्स्ट्रुमेंट शिकायचं असं म्हणून मग मी संतूरच शिकलो. आपले धनंजय जयशंकर आहेत, त्यांच्याकडे मी 2 वर्ष संतूर शिकत होतो. नंतर सतार शिकलो मी आपल्या आलोक फडके यांच्याकडे 1-2-3 वर्ष. सध्या काही आता म्हणजे रियाजच करायला वेळ होत नाही त्यामुळे ते मागे पडलं. पण अदरवाईज बाकीची सगळी वाद्य ती उपजत हातात आलं, आणखीन ते वाजायला लागलं. अशा हा बघून आणखीन आमच्या घरी लहानपणापासून खूप आर्टिस्ट लोक खूप येत होती. कारण हे तबल्यामुळे आता पंडित हृदयनाथ मंगेशकरांबरोबर किंवा आणखीन अनेक मोठ्या मराठीतल्या सगळ्या लोकांबरोबर डॉक्टर राजेंद्र दूरकर जे तबला वाजवतात, राजेंद्र दूरकर, मी आणि पद्माकर गुजर, आम्ही उदय शहापूरकर, आम्ही सगळेजण एकाच शाळेतले रमणबागेमध्ये. दूरकर मला 2-1 वर्षांनी सिनियर असेल, तर राजू दूरकर आमच्याबरोबर, म्हणजे आम्ही अक्षरशः मी राजू दूरकर आम्ही हाफपॅन्ट मध्ये बुवाचे कार्यक्रम वाजवायला सुरुवात केली. हाफ चड्डीत असल्यापासून आम्ही बुवाचे कार्यक्रम वाजवले. आणखीन कुठल्याच कार्यक्रमाचं त्याला किती पैसे मिळतायत
ह्याच्यावरती त्यांनी आर्टिस्टला किती पैसे द्यायचे हे कधीच ठरलेलं नव्हतं. आर्टिस्टला जे काही पैसे मानधन द्यायचं आहे ते तो देणारच. मग त्याला 25 रुपये मिळत आहेत का 500 रुपये मिळतात त्याचं या गोष्टीचा काही संबंध नाही. आणि बहुतेक माझ्या अंदाजाने सगळे कार्यक्रम असेच असायचे की जिथं आम्हाला जे पैसे बुवा देतो आहे त्याच्यापेक्षा कमीच पैसे बुवाला मिळतात हे आम्हाला माहिती आहे. अहो बुवा कशाला देताय? नाही ते स्वामींचा प्रसाद आहे असं वाटतं. तुम्ही तुमचे कष्ट केलेत की नाही? आणि म्हणलं मग तुम्ही पण नाही का केले बुवा कष्ट? मग तुम्ही लोकांकडे मागा. ठीक आहे रे, करतात लोक एवढं प्रेमाने बोलवतात. लोक काही का असे ना स्वामींचे कार्यक्रम करतात, भक्ती संगीताचा कार्यक्रम. त्याच्यामुळे आज 50 लोक ऐकतात आणि 50 लोक ऐकली परत कोणतरी ह्या मार्गात आला. म्हणजे काकाचे कार्यक्रमांना येऊन दारू सोडलेली मला अनेक लोक माहिती आहे की नाही तुम्ही सांगितलं ना बुवा. त्यांना गुरुजी म्हणायचे काही लोक बुवा म्हणायचे, काही काका म्हणायचे. आणि सगळ्यांवरती अतिशय प्रेमाने बोलणं, सगळ्यांशी खूप काय म्हणतात त्याला आत्मीयतेने असं. म्हणजे काकाच्या संपर्कात आला आणखीन तो माणूस काकाला विसरला असं होऊच शकत नाही. कारण ती आत्मीयता इतकी लगेच तयार व्हायची प्रत्येक माणसाची. त्यामुळे तो फार सुंदर अनुभव होता. आणखी त्याच्यातनं खूप आम्ही सगळ्यांनीच, म्हणजे राजू दुर्ग असेल, मी असेल, पुण्यामध्ये बाबाजी गरुड म्हणून होते, दिलीप व्यास म्हणून होते. बाबाजी गरुडांचे भाऊ होते, थोरले बंधू त्यांचे, ते उत्तम पखवाज वाजवायचे. नंतर क्लॅरिनेट वाजवणारे लोक काही बुवांबरोबर होती. व्हायोलिन वाजवणारे एक द्रविड म्हणून होते, ते बुवांबरोबर वाजवायचे. मग नंतर जसं माझे धाकटे काका थोडे आजारी पडले मध्ये, तेव्हा मग उदय शापूरकर ग्रुपला जॉईन झाले आमच्या. आणखी मग जेव्हापासून जॉईन झाला तेव्हापासून उदय आहेच, हार्मोनियम वाजवतात ते उदय शापूरकर. म्हणजे मग आम्ही शेवटपर्यंत, म्हणजे काकाने त्याच्या हॅरीत सुमारे 7,500-8 हजार तरी सत्संग केले असतील. आणि त्यातले म्हणजे माझं नशीब, मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की कमीत कमी 5,000-5,500 कार्यक्रम तर मी वाजवलेले. म्हणजे महिन्यातनं 15 दिवस तरी कार्यक्रम असायचे. असं अगदी कमीत कमी 15 दिवस तरी अल्टरनेट काही ना काहीतरी चालू. आज इकडे जायचंय, उद्या तिकडे जायचंय, हे ते. आणखी मग ते सगळं ताफा सगळा घेऊन जायचं, कार्यक्रम करायचे. बाहेरगावी खूप कार्यक्रम केलेत, म्हणजे बेंगलोरला कार्यक्रम केलेत, गोव्यात कार्यक्रम केलेत. मग काय म्हणतात त्याला, जशी म्हणजे कुठेही स्वामींचं मंदिर नवीन स्थापन झालेलं आहे आणखीन तिथं बुवांचा कार्यक्रम नाही झाला असं फार क्वचित वेळाच मला वय काकांच्या आहेत. आणखीन खूप लोकांचं प्रेम मिळालं. आणि आजही त्यांचे फॉलोअर्स बरेच आहेत, जे त्यांनी दिलेली उपासना सुद्धा लोक आजही फॉलो करतात. काकांच्या बाबतीत मी एक अगदी मी आवर्जून सांगेन की काका कायम म्हणायचे की स्वामी आहेत ना, त्यांना मधला एजंट नकोय. कोणाच्या तरी थ्रू तुम्ही स्वामींचं कनेक्शन जे काय आहे ते स्वामींना डायरेक्ट सांगा, आणखीन ते तुम्हाला करतील. तुमचे म्हणजे काय तुम्हाला नक्की मदत मिळेल. त्याच्यामध्ये एक म्हणजे काय, मी त्या गोष्टीकडे कसा बघतो मग हे मी तुला सांगतो की बरीचशी लोक अशी असतात ना की त्यांना आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम येत आहेत ते काय मला येतात, तुला येत नाही, तुला सगळ्यांनाच काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतात, बरोबर आहे. तर त्याच्या वेळी तुम्ही स्टेबल राहणं ही गोष्ट प्रत्येकालाच जमते असं नाही होत. काही ना काहीतरी होतं की बाबा माणसाला हेल्पलेस वाटायला लागतं की यार मी एवढं सगळं करतोय, इतकं सगळं होऊनही माझ्या आयुष्यात या गोष्टी माझ्या मनाप्रमाणे का घडत नाहीत. आणि अशा वेळी जर का एखादा माणूस खचला तर मग तो वर येणं खूप अवघड असतं. आणि मग अशा वेळी माणसाला जर का असं गृहीत धर की मी निष्ठेने नामस्मरण करतोय आणखी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, आणि मी मला जे पाहिजे ते मी स्वामींना सांगतो की स्वामी मला यातनं बाहेर काढा, बरोबर आहे. आता याच्यामध्ये परमेश्वराचं अस्तित्व मानायचं नाही मानायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, मी त्यात पडत नाही. पण तुम्ही त्या ज्या पॉझिटिव्ह व्हाइब्स तयार करता की स्वामी आहेत,
स्वामी माझी काळजी घेतील, स्वामी आहेत. यांनी तुम्हाला जो सायकोलॉजिकल सपोर्ट मिळतो तो सपोर्टच कित्येक वेळा तुम्हाला त्या प्रॉब्लेम मधनं बाहेर काढायला मदत करत असतो. जर का मी खूप फ्रस्ट्रेट झालो, खूप खचलो, तर ज्या गोष्टी मी अदरवाईज सरळ सहजपणे करू शकलो असतो त्या गोष्टी सुद्धा मी करायला मागे पुढे बघतो, किंवा मला ती डेअरिंगच होत नाही, किंवा मला त्या गोष्टी सुचतच नाहीत. त्यामुळे काकाकडे आला माणूस की हे असं 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 काहीतरी होत नाही समजा, नको काळजी, स्वामी आहेत, स्वामी करतील. तू काय कर, तू स्वामींचं नामस्मरण कर. लोक फ्रस्ट्रेशन मध्ये किंवा डिप्रेशन मध्ये गेले की वाईट कामं जास्त करायला लागतात. कोणाला दारू पिण्याचं व्यसन लागेल, कोणी काय करेल, कोणी काय करेल, किंवा कोणी अगदीच मोरल डाऊनच होईल. तर हे करण्यापेक्षा तू स्वामींचं नामस्मरण कर. म्हणजे काय होईल की तू चांगल्या लोकांच्या संपर्कात राहशील. सुसंगती सदा घडो आपण जे म्हणतो, की आता हा परिवार आहे, समजा आपला सगळा स्वामींचा परिवार आहे. तर अरे यार याला हा प्रॉब्लेम आहे, काहीतरी याला मदत करायला पाहिजे. कोणतरी पटकन कुठेतरी उभं होतं, अरे सर माझ्या ओळखीचा हा माणूस आहे, याला हे करू, त्याला ते सांगू. कुठनं तरी काहीतरी चॅनलाइज होतं, काहीतरी काम होऊ शकतं पॉझिटिव्ह. मग ह्यालाच तुम्ही स्वामींनी मदत केली असं का नाही म्हणत? म्हणजे आपण, मी काही परमेश्वर पाहिलं नाही, तू परमेश्वर पाहिलं नाही, स्वामी काय आपल्या समोर येऊन उभे राहून आपल्याला दर्शन देणार नाही, तेवढी आपली लायकी नाही समजा. पण ही गोष्ट तर आहे की मी ह्या चांगल्या पॉझिटिव्ह व्हाईब मध्ये राहिल्यामुळे, अगदी तू सोपं उदाहरण घे, आपण कुठलंही युट्यूबला म्हण किंवा कुठेही कुठलं प्रॉडक्ट विकत घ्यायचं अमेझॉनवर, आपण एखादी सर्च मारतो आणि तिथलं आपण कुठली गोष्ट घेतो की ज्याला मोस्ट हिट्स आहेत, ती गोष्ट आपण ऐकतो, किंवा याला 4.9 आहे हा, म्हणजे याचं, आणि जवळ 5,000 लोकांनी ही गोष्ट घेतली रेटिंगवरनं, बरोबर आहे. तर ह्याचाच अर्थ काय की मी सतत एखादी गोष्ट पॉझिटिव्हली विचार करत राहण्यामुळे त्या पॉझिटिव्ह व्हाईब्सचं जे अॅक्युम्युलेशन होतं त्याच्यातनं मिळणारी गोष्ट जी आहे ती मला नक्कीच पॉझिटिव्ह मिळते ना. त्यामुळे हा एक, मी काकाला काय म्हणायचं की तू सायकोलॉजिकल लोकांना क्युअर देतोस, की तुझ्याकडे आल्यानंतर, तुझ्या समोर बसल्यानंतर लोकांना कित्येक वेळा असं होतं ना की माझी कौटुंबिक परिस्थिती किंवा सामाजिक परिस्थिती अशी असते की मी जे सफर करतोय किंवा मला जे बोलायचंय ते मी बरेचदा बोलू पण शकत नाही कोणाशी. घरात कदाचित नसतं, किंवा आपण बोललं तर लोक आणखीन घाबरून जातील. एखादा जवळचा मित्र नसतो, किंवा लोकांना मी हे बोललो तर लोक ते कसं घेतील याचा मला अंदाज नसतो. तर ह्या केसमध्ये तू स्वामींना सांग ना सगळं, की स्वामी आज हे असं असं नाही झालं, माझ्या मनावरचं टेन्शन कमीच होतं ना. तर ही गोष्ट जी आहे, जे काही आहे, काका काय म्हणत आहोत, घरातनं निघताना स्वामींना सांगून निघत जा की स्वामी इकडे इकडे चाललोय, माझ्याबरोबर चला. आता स्वामी काय लगेच तुझ्याबरोबर येणार आहेत का हे तुला पण मनात माहिती असतं, पण आपण घरातल्या कोणातरी वडीलधाऱ्या माणसाचा जसा आशीर्वाद घेऊन निघतो तसा त्या एका पॉझिटिव्ह एनर्जीचा आपण सपोर्ट घेऊन बाहेर जातोय. हे आपल्यालाच इतकं मानसिक बळ देणारी गोष्ट असते की मग आपल्याला बरं वाटायला लागतं. येस यार, अभी मैं स्वामी को बोल के चला तो अभी कोई प्रॉब्लेम नाही होगा. आणि लोकांना तसे अनुभव येतात. प्रत्येक गोष्टीमध्ये एक तर ती गोष्ट होईल किंवा होणार नाही अशा 2 प्रोबॅबिलिटीज आपण गृहीत धरू. मी अगदी खूप, जो माणूस अगदी नास्तिक आहे अशा माणसाच्या दृष्टीने पण विचार करून मी गोष्ट सांगतोय की ही गोष्ट होईल किंवा होणार नाही, हे 2 पर्याय आहेत. पण जर का ती गोष्ट व्हावी म्हणून तयार होणाऱ्या ज्या एनर्जीज आहेत किंवा लहरी आहेत त्या पॉझिटिव्ह एनर्जीज जर का जास्त असतील तर ती गोष्ट तशीच होण्याचे चान्सेस वाढतात की नाही. जर का मी एखादी गोष्ट करतोय आणि ती करतानाच मी जर का टेंटेटिव्ह आहे की यार हे असं होईल का नाही मला नक्की माहित नाही, तर ती गोष्ट, त्या गोष्टीत मी माझं तरी 100% देतो का, तर ते होतच नाही ना. तर ती गोष्ट नक्की ह्याच्यातनं होते. म्हणायचं की रोज जेवता का नाही, हो म्हणे 2 टाइम 3 टाइम तर आम्हाला लागतच. म्हणे 3 टाइम जेवायचं सुचतं, तसं एक माळ दिवसातनं 24 तासातनं 5 मिनिटं 3 मिनिटं लागतात. पण ती तुम्ही निष्ठेने देणं की नाही हे माझं कर्तव्य, ही माझी जबाबदारी, आणि त्याचा फायदा स्वामींना आहे का, त्याचा फायदा तुलाच होणार आहे ना.
कारण आपण मेडिटेटिव्ह जी अवस्था आहे की डोळे मिटले, शांतपणे बसलोय, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तू दिवसाभरात जे काही तुझ्या मेंदूला जो काही शीण दिलेला असेल किंवा तुला जे एक सायकोलॉजिकली तुला जे एक रेस्ट मिळणं गरजेचं आहे, ती तुझी तुला त्याच्यातनंच मिळणार आहे ना. तर त्यामुळे मग ती गोष्ट करत जा ऍज अ रुटीन. तुम्ही फिजिकल एक्सरसाइज करता. आता मला सुद्धा हे किती जमतं ह्याबद्दल मी बिंग व्हेरी ऑनेस्ट विथ इट की हे मी तरी किती अवलंबतोय. पण काका सांगायचा अधिकार काकाला का होता? कारण आम्ही आता प्रोग्रामसाठी आम्ही प्रवास करतोय समजा, तर तो बसल्या बसल्या गाडीमध्ये त्याचं चालू असायचं, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री. कंटिन्युअस तुझं दिवसातले जर का तू आपण असं गृहीत धरू की 15 तास 16 तास तू जागृत अवस्थेत असतोस, बाकीचे 7-8 तास तू झोपणं, हे करणं, ते करणं, जेवण खाणं, तर त्यातले 10 ते 12 तास तुझं सतत बॅक ऑफ द माइंड तुझं जर का नामस्मरणच चालू असेल तर तुझ्या बाणीला ती ताकद येते ना रे. कारण काका काय म्हणायचे की आपण जेव्हा म्हणतो एखाद्याला की बाबा जा तू काळजी करू नकोस, तुझं काम होईल, आणि स्वामी याचं काम करा बरं का, असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा माझा काही लाखाचा जग खर्ची पडत असतो. म्हणजे ते जुन्या काळामध्ये आपण बघतो की ते ऋषी हातावरती पाणी घ्यायचे, आणखीन ते अर्घे देऊन तुला म्हणायचं की चल माझं पुण्य तुला दिलं. तर हे मी एखादी पॉझिटिव्ह व्हाईब तयार करतो आहे, आणखीन त्या व्हाईबचा उपयोग मी तुझा ह्याला मदत व्हावी म्हणून जर का मला करायचा असेल तर मी ते परत रिचार्ज करायला पाहिजे ना. मोबाईलचा बॅलन्स संपला की आपण बोलू शकत नाही. तर ते रिचार्ज तुझं कंटिन्युअस चालू पाहिजे ना. आणखीन ते चालू होतं. आणखीन सतत चांगल्या विचारांच्या किंवा चांगल्या गोष्टीचा ध्यास घेतल्यामुळे तुमच्या हातनं पण चांगलीच कामं होत राहणार आहे. म्हणजे मी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं करताना कोणाला तरी मारू शकणार नाही किंवा ह्याचं वाटोळ व्हावं असा विचार माझ्या मनात येणार नाही. कारण ते काकाच्या एका अभंगामध्येच त्यांनी लिहिलं की नाम तेज जाळीलं मद काम क्रोध हे बा, भक्त सखा दत्त नित्य राहिलं हृदयात, मुखी गरजला श्री गुरुदेव दत्त. तुम्ही जेव्हा परमेश्वराचं नाव घेता तेव्हा तुमच्या मनामध्ये वाईट विचार येत नाही. आणि म्हणजे सगळ्यात शेवटी तू धड तर जग धड असं आपण गृहीत धरू. तर तू स्टेबल राहण्यासाठी ही गोष्ट जर का तुला मदत करते आहे तर तू ती का करू नये. आणखीन समजा मला अनुभव नाही आलेला असं मी अगदी गृहीत धरतो. चल मी म्हणतो की मला साक्षात्कार नाही झाला किंवा मला कुठे स्वामी दिसले नाही किंवा स्वामींनी मला, पण काका काय म्हणतो की घेतो झोप सुखे फिरूनही उठतो ही ईश्वराची दया. तू झोपल्यानंतर तू अर्धा मेलेलाच आहेस. दुसऱ्या दिवशी तुझी कशामुळे तुला जाग येते हे तुला माहित नाही, आणि त्याच्या मागचं सायन्स किंवा ते तू जस्टिफाय करू शकत नाही. किंवा एखादा माणूस अहो झोपले होते आज नाहीच उठले असं झालं तर काय होईल आहे की नाही. त्यामुळे तुम्ही त्या शक्तीला काहीही म्हणा, तुम्हाला आवडेल ते नाव तुम्ही द्या, पण ती काहीतरी एक शक्ती आहे. त्या शक्तीचा मला अनुभव आलेला नाही म्हणून ती शक्ती नाही असं म्हणण्याचा मला काही अर्थ नाही. ज्या माणसाला अनुभव येतात ते थोर आहेत. आपण त्यांच्या पाया पडावं की तुमचं भाग्य थोर की तुम्हाला परमेश्वराचा साक्षात्कार झाला किंवा तुम्हाला दर्शन झालं किंवा तुम्हाला अनुभूती आली. आपल्याला नाही आली म्हणजे आपण कुठेतरी कमी आहोत. अजून चालू आहे आपली रेस. आपण त्या पातळीला आपण पोहोचलो तर कधी ना कधीतरी आपल्याला त्यांना जे अनुभूती येते ती आपल्याला येईलच की. तर हा जो विचार आहे हा मला खूप महत्वाचा वाटला. आणि कायम नाही रे तुझं काही खरं नाही, आता तुझं नाही होणार असं कोणालाच कधीच म्हणल्याचं मला आठवत नाही. काकांनी होईल, काळजी नको करू, होईल. पॉझिटिव्हपणाचा स्त्रोत अक्षरशः. आणि अगदी अहो काका तुम्ही होईल म्हणलं काही झालं नाही, ठीक आहे, पण तू जो खचून जाणार होतास अदरवाईज तू इथपर्यंत तर आलास ना. शेवटी प्रारब्ध कोणालाच नाही चुकलेलं. जे आहे ते आपल्याला भोगायचं आहेच आहे, पण ते भोगण्याची ताकद आपल्यामध्ये यावी किंवा ती ताकद निर्माण व्हावी म्हणून आपल्याला जो सपोर्ट लागतो
तो सपोर्ट काही लोक स्वयंभू असतात, त्यांना माझं वंदन आहे की त्यांना बाकी काहीही नाही करत, पण ते स्टेबल असतात, स्टेडी असतात, फार चांगली गोष्ट आहे. पण अशी लोक किती आहेत? 100 3, 4, 5. बाकीच्या 80, 85, 90 लोकांना काही ना काहीतरी सपोर्ट सिस्टीम लागते. आणि ती सपोर्ट सिस्टीम जर का तुमच्या आता माझं जे गाणं आहे शंकर महाराजांचं, तेरा नाम गाऊ, ते गाणं त्याला 35-40 लाख हिट्स आहेत. तर लोक म्हणतात की त्या गाण्यामधनं ते गाणं लावलं ना की आम्ही महाराजांशी बोलतो आणि महाराज आमच्याशी बोलतायत असं मला वाटतं. तर म्हटलं हे फार सुंदर गोष्ट आहे ना, की लोकांना जर का त्यांचं जे काही प्रेशर आहे ते प्रेशर ते व्हेंट आउट जर का कुठल्या तरी माध्यमातून होत असेल, आणि ते एखादं गाणं, संगीतामध्ये ती ताकद आहे, नुसत्या बोलण्याने ते होत नाही, पण काय ते सुरांची संगती म्हणा किंवा त्या सुरातली आर्तता म्हणा, किंवा तो जो एखादा राग असेल ज्या रागात ते गाणं बांधलेलं आहे, तो जो माहोल तयार होतो त्याच्या, मी कार्यक्रमांमध्ये काकांच्या कार्यक्रमात पण पाहिलेलं आहे, मी कार्यक्रम करतो तेव्हाही मी हा अनुभव घेतलाय. लोक समोर बसलेली गाणं ऐकताना रडतात, नकळत लोकांच्या डोळ्यातनं पाणी यायला लागतं. मी स्वतः अनुभव घेतला तुमचा, जेव्हा काँग्रेस भवनमध्ये होता तेव्हा मला असं वाटतंय, आता मला वाटतं तुम्ही 3-4 वर्ष झालं मी तुमचे गाणे ऐकतोय काँग्रेस भवनमध्ये, आणि मॅक्झिमम हे तुमच्या गाण्यात लोक तुम्हाला हे बोलत असेल की हे गाणं तुम्ही म्हणाच म्हणून. आणि जेव्हा हे गाणं तुम्ही म्हणता, म्हणजे असं खूप असं ते हार्ट टचिंग असं तसं एकदम छान. किती चांगली गोष्ट आहे की या लोकांना एक इमोशनल आउटबर्स्ट मिळण्यासाठी, कारण म्हणजे रडणं ही सुद्धा एक मोठी थेरपी आहे. आपण रडायला खूप लाजतो की नको लोक बघतात असं कसं, अरे पण ते इतकं नैसर्गिक आहे. जर का आलं गहीवरून, आलं भरून, आणि तुम्ही ते मोकळं झालात तर तुम्हाला किती रिलीफ मिळतं. नाहीतर टेन्शन्स आहेतच रे सगळ्यांच्या आयुष्यामध्ये. कित्येक वेळा चित्रपट बघताना आपण पिक्चर बघत असतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की ते सगळं आभासी आहे, ते सगळं खोटं आहे, पण तरी सुद्धा तुम्ही का रडता? कारण तुम्ही ते तुमच्या आयुष्याची कुठेतरी रिलेट करत असता की नाही. तसंच आहे. तर आणि ही जी आहे की ह्याच्यामध्ये शरणागत भाव आहे रे, की नाही मी काही नाहीये, मी कवडी मोल आहे हे मला माहिती आहे, आणखी मला जर का तुम्ही मदत केली तरच मी यातनं बाहेर जाऊ शकतो, आणि तुम्ही मदत करणार हे मला माहिती आहे. हा विश्वास असणं, ज्या लोकांना हा विश्वास लागत नाही ती लोक सेल्फ सफिशियंट आहेत बाबा, किंवा आमचा शास्त्रीय दृष्टिकोन आहे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा, अशा लोकांना नमन आहे, वंदन आहे. पण शंकर महाराजांचं पण एक वाक्य आहे बघ, मुझे वही जानता है जो खुद को समजता है. तर ज्यांना स्वतःला ओळखण्याचीच अजून पायरी ज्यांनी घेतली, त्याच पायरीपर्यंत पोहोचलेले नाही, अशा लोकांना कोणाच तरी सपोर्ट लागणार आहे ना. आणि तो जर का त्यांना ह्या मार्गात मिळत असेल, तुम्ही दारू पिलात की तुम्ही एकदम किंग होताय, तसं तर इथं काही नाहीये. अशी पण खूप लोक आहेत ना की जे अगदी काय म्हणतात त्याला, इतर वेळेला अगदी अशी शेपूची भाजी, भेंडीची भाजी असतात, दारू पिले की एकदम की आवाज नाही पाहिजे. तसं तर ह्याच्यात नाहीये. काका म्हणायचं की तुमची ती दारू जी आहे जी बाजारात मिळते ती 2 तासांनी उतरते, आमची ही हरिनामाची प्या म्हणले, आमची हरिनामाची पिलं ती आयुष्यावर उतरत नाही. तर ती ह्याच्यातली जी गंमत आहे, ह्याच्यातली, आणि कारण ह्याच्यामधनं वाईट कोणाचंच होत नाही, तुम्ही कोणाचंच वाईट चिंतत नाही. ते वामनराव पैंची जी विश्व प्रार्थना आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की सगळ्यांचं कल्याण कर, सगळ्यांचं भलं होऊ देत, सगळ्यांना सगळं, दुरितांचे तिमिरे जाऊ मध्ये काय कन्सेप्ट आहे, जो जे वांछील तो तेला हो प्राणीजात. तर हेच म्हणजे आपण आत्ताच्या जमान्यामध्ये जेव्हा सगळीकडे खूप निगेटिव्हिटी आहे, प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी, प्रत्येक जण कशाला तरी मागे पळतोय, प्रत्येक जण दुसऱ्याला मागे ढकलतोय, याच्यामध्ये जर का आपण पॉझिटिव्हिटी क्रिएट करू शकत असू. तुम्ही नामस्मरणाला जेव्हा कार्यक्रमाला येतात 50 लोक 100 लोक जेव्हा एकत्र श्री स्वामी समर्थ जय जय म्हणतात, तेव्हा ते जे व्हायब्रेशन तयार होतं त्यांचा काही ना काहीतरी पॉझिटिव्ह इम्पॅक्टच तुमच्या सगळ्यांच्या मनावरती होत असतं ना. त्याच्यामध्ये कोणाला तरी तो सपोर्ट मिळतो, कोणतरी परत. आता मी ही शंकर गीता जी केली होती तेव्हा मला वाटलं नव्हतं, फक्त मला असं वाटलं की
खूप लोक अशी असतात किंवा आता मुंबईमध्ये आहेत, पुण्यामध्ये पण इव्हन, की आयुष्य खूप फास्ट झाली आहेत लोकांची, कायम घड्याळाच्या मागे पळायचंच आहे. तर आजकाल मोबाईल आणखीन ऐकणं ही गोष्ट, गाडी चालवताना, कुठेही असताना किंवा बसमधनं जाताना, रिक्षात बसलेलं असताना लोक ऐकतातच, काही ना काहीतरी ऐकतात. तर आपण जर का हे 18 अध्याय जे आहेत शंकर गीतेचे, ते जर का आपण रेकॉर्ड केले, आणखीन लोकांना ते ऐकायला मिळालं. आता आजच मला मुंबईच्या एक बाई आहेत, त्यांचा मेसेज आला की आजकाल मला वाचायला जमत नाही, पण महाराजांना किती धन्यवाद द्यावा कळत नाही की त्यांनी तुम्हाला अशी बुद्धी दिली की तुम्ही शंकर गीता करावी. मी ते शंकर गीता रोज ऐकते. रोज सकाळी उठल्यानंतर एक ते शंकर महाराजांचं सुप्रभातम केलेलं आहे की उठा शंकर गुरुराय प्रातः समय झाला भक्तजन, असं आपलं जसं यांचं आहे कुठल्या आपल्या सुब्बलक्ष्मींचं, तसंच ते शंकर महाराजांचं एक सुप्रभात म्हणून की बाबा आम्ही सगळेजण तुम्हाला त्रास देतच असतो पण तुम्ही आमच्या रागवत नाही, किंवा मग तुम्हाला पूजेसाठी आम्ही काय केलंय, अत्तर आणली आहेत, असं एक ते सुप्रभात लिहिलेलं आहे. तर कित्येक लोक असे आहेत ते सुप्रभात लावतात पहिल्यांदा, नंतर शंकर भावनी लावतात, एक अध्याय वाचतात, एक अध्याय लावून ठेवतात. ते करत असताना मग ते पूजा करतात, काहीतरी त्यांची जी काही नित्योपासना असेल ती करतात. पण मी ह्याच्यातनं तुम्हाला लोकांना इतका तुम्ही चांगल्या प्रकारचा आनंद देतात. तर काकांच्या गाण्यांना, कित्येक गाण्यांना काही लाख व्ह्यूज किंवा हिट्स आहेतच, की लोकांचा तो आयुष्याचा भाग झालाय. की कित्येक लोक असे, आम्ही निघाला ना प्रवासाला की एक काकांची सीडी किंवा एखादा पेन ड्राईव्ह लावून संपूर्ण 300, 350, 400 किलोमीटर जे काही चालायचंय ते काकांची गाणीच ऐकत 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 जातो. आणि आमचा एकदाही ऍक्सिडेंट झालेला नाही. कारण काय आहे की तुमचं डायव्हर्टच होत नाही ना लक्ष, तुम्ही त्या पॉझिटिव्ह एनर्जी मध्येच राहता, त्या पॉझिटिव्ह व्हाइब्स मध्येच राहता, तुमचं डायव्हर्जनच होत नाही ना कुठं विचारांचं. तर ही ताकद आहे, ती ताकद आपण समजून घेतली पाहिजे. त्याच्यावरती मग त्यामुळे मग एकदा ते जर का आपल्याला त्याची गोडी लागली तर मग आपल्याला आयुष्यात बाकी काही लागत नाही. आता जेव्हा काका 2018 मध्ये गेले ना, 2017 हा, मग त्यावेळेचा काळ कसा होता तेव्हा? अरे खरं सांगायचं ना तर म्हणजे त्या कार्यक्रमाला पण ज्या कार्यक्रमात काकाला कोलॅप्स झाले काका, त्या कार्यक्रमाच्या वेळी पण सुरुवातीला आम्हाला अजिबातच कोणाला काहीच अशी शंका आली नाही की असं काही. ही वॉज फुल ऑफ एनर्जी नेहमीसारखं. तो 2 किंवा 3 मजले चढून वरती एकांच्या घरीच तो कार्यक्रम होता. स्वामी परिवारातलेच होते जोशी म्हणून, त्यांच्याकडेच कार्यक्रम होता. आणखीन ते 2-3 मजले जे काही होते ते चढून काका आले, व्यवस्थित बसले, कार्यक्रम सुरू झाला, गजर व्यवस्थित झाला नेहमीसारखा. आणखीन फक्त म्हणजे काय की असं काहीतरी होईल हे कोणाच्या ध्यानीमनीच नाही. फक्त मला असं, कारण मी अगदीच जागा कमी होती त्यामुळे मी अगदी जस्ट काका असे बसले असतील समोर तर मी मागे होतो, मी ढोलक वाजवत होतो. आणखीन मला असं गाताना काका असं 1-2 ठिकाणी अनयुज्युअली, आपण काय म्हणतो ना की एखाद्या ठिकाणी अनयुज्युअल पॉज आला किंवा अरे यार असं का होतंय आज, असं मला एक डाऊट वाटलं की हे गाणं असं मध्येच किंवा गाता गाता मध्येच थांबलेत बुवा, असं तर कधी थांबत नाही, असं का होतंय. आणखीन तो असं काहीतरी पाठीला असं काहीतरी करत होता पाठीला गाताना. तर मला वाटलं की काहीतरी किडा बिडा गेला का काय म्हणून मी आपलं असं पाठीला चोळून पण बघितलं तर तो मला असं म्हटलं की नाही काय तसं काही नाही म्हणून. आणखीन एका पॉइंटला त्यांनी थांबवलंय, थांबा रे म्हणला. आम्ही त्याला लेपल माईक लावायचो कारण समोर माईक असलं तर ते ऑफ माईक झालं तर मग आवाज आला, कारण गाताना बुवा बरंच हालायचं आणि ते माईक कुठे यायचं जर काय अंदाज नाही आला तर मग ते ऑफ माईक गेल्यासारखं होतं, म्हणून आम्ही लेपलच लावायचो. त्याने लेपल काढून ठेवला आणि आज आता इथं थांबायचं असं म्हणलं. आणखीन कोलॅप्स झाला. बापरे, म्हणजे गातानाच झालाय? गाताना कोलॅप्स झाला. आणखीन असं मागे झालं, मी पटकन ढोलक बाजूला केला, असंच घेतलं लॅपवर. आय डोंट नो आय शुड से इट ऑर नॉट, पण मग आम्ही पळापळ केली. आणखीन मला लक्षात आलं की श्वास नाही चालत आहे. तो मग कोणतरी पटकन डॉक्टर आहेत का जवळ म्हणून कोणतरी डॉक्टर बघायला गेलं. तसं मी बघितलं तर
देर वॉज नो साईन ऑफ अ ब्रेथ. तर म्हणलं आपण तो ज्याच्यात बसलाय तीच झोळी करू, आपण घेऊन जाऊ. म्हणून आम्ही तशीच झोळी केली आणि त्याला खाली उतरवलं, कारण खाली नेल्याशिवाय तर काही डॉक्टरकडे नेता येणं शक्य नव्हतं. तर तेवढ्यात ते डॉक्टर आले तिकडनं. तर ते म्हणले की आपण CPR करू म्हणून. तर त्यांनी मसाज करायला सुरुवात केली. मी माउथ टू माउथ ब्रिदिंग दिलं. आम्ही जवळ 5-7 मिनिटं ते केलं आणि ही रिवाइव्ड. हा, ही रिवाइव्ड. मग आम्ही तिथनं त्यांना जगताप हॉस्पिटल समोर आहे सिंहगड रोडला, तिथं घेऊन गेलो. तर ते म्हणले आमच्याकडे व्हेंटिलेटर किंवा ही सोय नाही, आम्ही दीनानाथला फोन करून ठेवतो, तुम्ही दीनानाथला घेऊन जा. म्हणून मग आम्ही दीनानाथला घेऊन गेलो. दीनानाथला तो सगळं इंटिमेशन गेलेली होती, त्यामुळे ते एव्हरीबडी वॉज रेडी देअर. तर मग दीनानाथमध्ये गेलो. मग त्यांनी ते इनिशियल जे काही आहे ते सगळं केलं. पण ॲटलिस्ट फॉर 3 or 5 minutes ही वॉज नॉट ब्रिदिंग. आणि नंतर मग रिवाईव्ह केलं होतं ना, तर एक 3 ते 5 मिनिटाचा मधला स्पॅन गेलेलाच होता. तर अशा वेळामध्ये काय होऊ शकतं मेडिकली याचा काहीच कोणालाच अंदाज नाही. पहिली गोष्ट म्हणजे असा पेशंट त्याला स्टेबल करणं ही गोष्टच गरजेची असते. तर मग स्टेबल झाल्यावर मग गेलो आतमध्ये. तर म्हणलं, मला म्हणलं दादा काय झालं रे? म्हटलं बुवा हात लावून आले भोज्याला. काय सांगतोस म्हणे. म्हणलं असं असं झालं. अरे बापरे, एवढं सगळं झालं? म्हणलं सांगतो काय बुवा. मग आता तू एक काम कर, कारण तेव्हा स्वामी जयंती जवळ झाली होती ना. तर म्हणे त्या स्वामी जयंतीचा कार्यक्रम तू कर आता म्हणे. म्हणलं बुवा तुमची तब्येत बरी नाहीये, त्याची काळजी, त्याला ती म्हणजे त्या लोकांनी आता कार्यक्रम अनाऊन्स करून ठेवले असतील, त्यांची काय अडचण होईल किंवा काय, हेच त्याच्या डोक्यात. म्हणजे एखाद्या गोष्टीचा किती ध्यास असतो माणसाला. म्हणजे कार्यक्रम किंवा सत्संग आहे म्हटल्यानंतर त्याच्या पलीकडे जाऊन दुसरं काहीही महत्वाचं नव्हतं त्याच्यासाठी. म्हणे ते मग आता तूच कर, म्हणजे सांगून टाक, कळवून टाक त्यांना की असं असं काका. म्हणजे एखाद्या मी झालोच बरा तोच तर काही प्रश्नच नाही. इतकं म्हणजे आता बोलताना सगळं अंगावर काटा येतो की जर का ते झालंच तर पण म्हणे नाही तर मग तू कर. म्हटलं हो बघू आपण ते सगळं, तुम्ही पहिले नीट बाहेर या. आणखी मग नंतर लक्षात आलं, मग हे केलं एनजीओ हे केलं तर ते लक्षात आलं की 98% ब्लॉकेज आहेत साधारण. एकदम मेंदूचं पण स्कॅन केलं, कारण त्या 5 ते 7 मिनिटं ती विंडो जी आहे त्या विंडोत नक्की काय काय झालं हे माहीत नसतं ना. तर ते मेंदूचं पण जेव्हा स्कॅन केलं तर त्याच्यात पण असे शिंतोडे उडवल्यासारखे असे ब्लॅक स्पॉट्स किंवा असं पण म्हणून, म्हणजे मग त्याचा इम्पॅक्ट नंतर आफ्टर रिकव्हरी काय असू शकेल हे काहीच माहित नाही आपल्याला असं सोडं. आणखीन डॉक्टर म्हणले की हे सगळं आहे तर आपल्याला स्टेंट टाकून काही होणार नाही, तर आपण बायपासच करू, फक्त जर पेशंट स्टेबल होऊ दे, स्टेबल झालं की आपण बायपास करू. आणखीन मग नेक्स्ट डे किंवा आपल्या काय म्हणतात त्याला गुढीपाडव्याचा दिवस होता त्या दिवशी. तर त्या दिवशी सकाळी 10-10:15 डॉक्टरांच्या इथंच म्हणजे तर ते त्यांच्या राऊंडलाच ते आलेले होते. आणखीन त्यावेळी परत मॅसिव्ह अटॅक आला. आणखीन मग त्याच्यामध्ये नाही ते म्हणजे त्याच्यातनं नाही सर्वाइव्ह होऊ शकला. पण म्हणजे ते डॉक्टर तेच म्हणले होते की तुम्ही CPR करून रिवाइव्ह करून इथं आणलेला पेशंट आहे. आज एशियातली मोस्ट अद्ययावत आपण ज्याला म्हणू की जास्तीत जास्त अद्ययावत सुविधा उपलब्ध असलेली कार्डियक ICU आहे ही. या ICU मध्ये आमच्या डोळ्यासमोर अटॅक येतो, पण आपण नाही काय करू शकत. तर हे म्हणजे या इथं तुम्हाला म्हणजे तुमचं काय म्हणतात मेडिकल म्हणा, सायन्स म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी किती त्याचा स्कोप किती लिमिटेड आहे हे तुम्हाला कळतं. इफ यू आर फेटेड तर काका म्हणायचं आपल्याला श्वास लिहून पाठवलेलं असतं, आपले लिहिलेले श्वास संपले की आपण जायचं. पण त्याचं एक वाक्य कायम होतं की असं म्हणे बाथरूम मध्ये पाय घसरून पडले गेले बिले असलं मरण स्वामी आम्हाला देणार नाही. स्वामी आम्हाला देखणं मरण देतील, त्यांची सेवा करत असताना आम्हाला स्वामी मरण देतील. हे आधीपासून सांगायचं पण
प्रत्येक कार्यक्रमात म्हणजे हे त्याचं ॲफर्मेशन होतं म्हटलंच तरी चालेल, की स्वामी आपल्याला अतिशय देखणं मरण देतील. त्यांची सेवा करत असताना गाताना त्याच्या एका पण आहेत की सेवेत मग्न असता निर्माल्य देह व्हावा. तर म्हणजे ह्याच्यापेक्षा आणखीन काय तुम्हाला अनुभूती पाहिजे? काय काय भाव होता म्हणजे की महाराज मला तुमची सेवा कर. आता ते CPR आम्ही केलं, आणखीन ते आपण मिरॅक्युलसली आपण असं म्हणूयात की त्याला ते यश मिळालं किंवा जे काही असेल ते 2 दिवस प्रोलॉंग म्हणजे ते आपण केले. पण व्हॉट वॉज डेस्टाइन्ड दॅट टाइम वॉज दिस ओनली. And there was no pulse, there was no sign of, he was not breathing that time. तर ते जवळजवळ तेव्हा संपलेलंच होतं. फक्त ते आपण आपला जीव म्हणणं किंवा जे काय असेल आपण ते 2 दिवस 3 दिवस आणखीन पुढं स्ट्रेच झालं. पण ते पाडव्याच्या दिवशी झालं म्हणजे. पण म्हणजे काय म्हणतात त्याला, असं भरभरून आयुष्य सगळं जगलेलं आहे, पूर्ण समाधानी सगळ्या गोष्टींचं ते आहे. असं फुलफिल्ड आयुष्य आपण ज्याला म्हणतो ना, की अरे माझं हे राहिलं, माझं ते राहिलं, मला हे करायचं होतं, हे अचीव्ह करायचं होतं, काही नाही. म्हणजे त्याच्याकडनं ती गोष्ट शिकण्यासाठी सारखी आहे. आणखी जर का काय म्हणतात त्याला, दॅट इज माय टेक फ्रॉम व्हॉट हिज लर्निंग्स वेअर, की यू शुड बी रेडी, यू शुड बी हॅपी, कंटेंटेड, की चल बाबा निकलना है अभी तो ओके चलो माय बॅग इज रेडी, तुम्ही चाल. इतकं तुम्हाला अलिप्तपणे ते सगळं जगता आलं तर अवघड आहे ते. म्हणजे खूप कारण ते आपलं काही पाश सुटत नाही किंवा म्हणून आपण संसारी माणूस आहोत असं म्हणूयात. पण तसं पाहिजे. 2017 मध्ये जेव्हा काका गेले त्याच्यानंतर तुम्ही पहिल्यांदा म्हणजे काका नसल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा कार्यक्रम करायला सुरुवात केली. तेव्हा म्हणजे कसं वाटलं? पहिला कार्यक्रम आम्ही काका गेल्यानंतर 10व्याच्या दिवशीच किंवा असंच काहीतरी केला होता. आणि म्हणजे सुरुवातीचे कार्यक्रम करताना आम्ही सगळ्या आमची अवस्था अशी म्हणजे अशी सगळ्यांनाच भरून आलेलं असायचं. सगळेजण जवळजवळ आता हा माणूस रडेल कधी अशाच ह्याच्यात अशाच झोनमध्ये सगळेजण असते. कारण उदय, मी, पद्माकर आम्ही सगळेजण इतकी वर्ष सलग बुवांबरोबर गाजवत होतो किंवा काम करत होतो. त्यामुळे प्रत्येकाला म्हणजे अक्षरशः आपल्या घरात आपले वडील गेल्यासारखंच दुःख. पण ते त्या बुवांनी इतके सुंदर सुंदर क्षण आणि इतके सगळी गाणी हे सगळं बरोबर ठेवलेलं आहे ना आमच्या, की म्हणजे वी डोंट मिस हिम. फक्त असंच खूप काहीतरी चांगलं रचना सुचली किंवा एखादी कविता चांगली लिहिली गेली तर आईला बुवा असतात तर बुवाला ऐकवली. पण म्हणजे मग मी अशा वेळी मी मोठ्यांनी माझ्याशीच ती बोलतो आणि मला खात्री आहे की ही इज देअर समवेअर अँड ही इज लिसनिंग टू इट. एक मला वाटतं मी आत्ताच नुकतीच एक कविता लिहिली आहे. ती कविता मी वाचून दाखवतो. बघा आपण आतापर्यंत जे बोललो त्याचाच साधारण सार. कारण काय म्हणतात त्याला ना, की हे सगळे विचार आहेत ना हे कुठे ना कुठेतरी कधी ना कधीतरी काकाकडनं ऐकलेलेच आहेत. फक्त आपण होतं कसं ना की ते मी माझ्या भाषेत किंवा माझ्या शब्दांमध्ये किंवा माझ्या अनुभव विश्वातनं जे काही माझे विचार येत असतील त्याच्यातनं ते सांगायचा प्रयत्न करतो. तर जी सुचलेली कविता ती ऐकवतो किंवा भक्तिगीत म्हणूयात, की व्यर्थ का भ्रमित तू का दिशा दिसेना, व्यर्थ का भ्रमित तू का दिशा दिसेना, श्वासाच्या तालावरी नाम घेई रे मना. म्हणजे रामदासांनी जे काही सगळं सांगितलं ते मनाला सांगितलं की मना सज्जना भक्ती पंथेची जावे. जे काही आहे ते सगळ्यात शेवटी तुझं मन आहे की ते मनच इकडं तिकडं धावणार आहे. आणि त्याला जर का तू कंट्रोलमध्ये ठेवू शकलास तर तुझं सगळं छान होणार आहे. तर उगच का अरे हे बरोबर आहे का ते बरोबर आहे का असं कशासाठी, व्यर्थ का भ्रमित तू का दिशा दिसेना,
श्वासाच्या तालावरी नाम घेई रे मना, प्रलोभनेच चहूकडे कसे तुला मी आवरू. सगळीकडे झालंय टेम्पटेशन्स आहेत, अरे हे पण आहे ते पण आहे, मग ही सिरीज आहे, मग ही वेब सिरीज नवीन आली आहे. प्रलोभनेच चहूकडे कसे तुला मी आवरू, मोह अश्व उधळले कसे मी त्याचा सावरू. विनवितो तुलाच करीतो तुझीच याचना, कारण माझ्या मनात तू जर का ऐकलंस माझं तरच माझं काहीतरी भलं होईल. विनवितो तुलाच करीतो तुझीच याचना, श्वासाच्या तालावरी नाम घेई रे मना. कोसू नको तू स्वतःस नसे तुझा दोष. यायला माझंच काहीतरी चुकतं, माझंच काहीतरी. कोसू नको तू स्वतःस नसे तुझा दोष, वेळीच हो सावधान तोडी मायापाश. कोसू नको तू स्वतःस नसे तुझा दोष, वेळीच हो सावधान तोडी मायापाश. स्वामी दर्शने शमतील सर्व तुझ्या यातना, श्वासाच्या तालावरी नाम घेई रे मना. स्वामी समर्थ चरणी जाशील जरी शरण, स्वामी समर्थ चरणी जाशील जरी शरण, कोलाहल नुरेल निशंक होई मना. काका काय म्हणायचे की स्वामींच्या समोर येईपर्यंत कायम माझ्या डोक्यात अरे हे होईल का, ते होईल का, असं होईल का, तसं होईल का. काका म्हणायचे की स्वामींचे चरण हे कल्पवृक्ष आहे. त्याच्या तळाशी बसल्यानंतर, त्याच्या चरणांशी बसल्यानंतर हे होईल का असा विचार मनात आणू नको, कारण तो कल्पवृक्ष आहे, तो तथाच तू म्हणतो. हे होईल का, मग शंकेत आहेस का, मग त्या शंकेतच राहा. स्वामी माझं काम करणार आहेत, हा दृढ विश्वास मनामध्ये जर का असेल की स्वामी समर्थ चरणी जाशील जरी शरण, कोलाहल नुरेल निशंक होई मन, हृदय मंदिरी बसेल स्वामी योगी राणा. श्वासाच्या तालावरी नाम घेई रे मना, श्वासाच्या तालावरी नाम घेई रे मना. काका काय म्हणायचं ना की आपण श्वास घेतो, उच्छ्वास, श्वास उच्छ्वास, त्या लयीमध्ये जर का आपलं नामस्मरण झालं, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी, तर तुझा श्वास जितका सहजपणे घेतला जातो, किंवा तुला त्यासाठी काही वेगळे प्रयत्न करावे लागतात का, नाही, ते आपसूक चालू आहे ना, मग तसं आपसूक नाम चालू राहिलं पाहिजे. तर ती अवस्था येणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणखी आपण अशी प्रार्थना करूयात की आपल्याला अशी स्वामी सद्बुद्धी देतील की आपल्याकडनं पण अशीच सेवा होईल, आणखीन सगळ्यांचे आयुष्य सुखी होतील. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा, आणि काकांकडनं अजून काहीतरी अनुभव ऐकायचे असेल तर तेही सांगा. श्री स्वामी समर्थ.